रोडमध्ये प्रचार केला, तुम्ही दादांसोबत स्टेज शेअर केलं, पुण्यात आज पहिल्यांदा येत आहे, काय भावना आहेत? आता इथून पुढचा प्रचार कसा असणार आहे, कारण अवघे काही दिवस उरले. नाही, शेवटी लोकात जावं लागतं. बऱ्याच ठिकाणी आपण काही फेऱ्या करणार आहोत, काही ठराविक ठिकाणी छोट्या छोट्या सभा तिथं करणार आहोत. पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काही सर्वे एजन्सी आम्ही बोलत होतो, काही तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांशी आम्ही बोललो आणि लोकांशी बोलल्यानंतर एक गोष्ट मात्र खरी आहे की लोक आज पुण्याचे त्रासलेले आहेत. एक तर ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. ॲक्सिडेंट सगळ्यात जास्त जर कुठल्या शहरामध्ये होत असतील तर ते आपले पुणे शहरामध्ये होतात. कचऱ्याचा विषय आहे, विकासाचा विषय आहेत, काही नोकऱ्यांचे मुद्दे असतील, त्याच्याचबरोबर इथं मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी या शहरामध्ये वाढताना आपण सगळे बघू शकतो. ट्रॅफिकचा मगाशी मुद्दा मी जो मांडला, आज जगामध्ये आपल्या पुण्याचा नंबर हा 4थ्या नंबरला येतो ट्रॅफिकच्या बाबतीत. 10 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आपल्या या पुणे शहरामध्ये आपल्याला 35 मिनिटं हे घालवावे लागतात. त्यामुळे सामान्य लोकांचे हे मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या सर्व मुद्द्यांकडे लक्ष देत आपल्याला पुणेकरांना योग्य न्याय कसा देता येईल, पुण्याला परत एकदा एक चांगलं शहर, सांस्कृतिक सेंटरचं शहर कसं करता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू. तुमचं पॅनल ज्यांच्या विरोधात उभं आहे त्याच्यातले एक प्रतिस्पर्धी तर तुमच्याच पक्षात होते आधी आणि आता थेट भाजपच्या गोत्यात जाऊन बसले. ज्या दिवशी त्यांचा प्रवेश होता त्याच दिवशी ते खरं तर सुप्रिया सुळेंना सुद्धा भेटून आले, त्यांच्याकडे चहा प्यायली अशी चर्चा आहे आणि त्याच दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला. असं काय झालं त्यांना एकदम की त्यांना भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर बऱ्यापैकी कोणाच्या स्कीम्स चालू असतील, कोणाचे धंदे चालू असतील, कोणावर जर पूर्वीची कुठली एखादी कारवाई असेल, अशा पद्धतीने भाजपचे मोठे नेते त्यांना फोन करून नाहीतर संदेश देऊन तुम्हाला ही अडचण करू, ती अडचण करू, अशा धमक्या ह्या भाजपकडनं दिल्या जातात. आणि मग या धमक्या मिळाल्यानंतर काही उमेदवार हे खऱ्या अर्थाने आपल्याकडनं उभा राहण्यासाठी इच्छुक असतात, पण दबावापोटी ते भाजपकडे जात असतात. त्याच्यामध्ये या शहरामध्ये असे अनेक उमेदवार आहेत, पण कितीही उमेदवार कसेही असले तरी आज भूमिका जर कुणी बदलत असतील, कोणावर एखाद्यावर अन्याय होत असेल आणि मग दुसऱ्या पक्षात जात असेल तर ती गोष्ट वेगळी. पण अचानक कार्यकर्त्यांना सोडून, पक्षांना सोडून जे उमेदवार त्यांच्यावर अवलंबून असतात या भागातला नेता म्हणून, त्या अशा सर्व कार्यकर्त्याला सोडून नेता स्वतःचा विचार करत जर स्वार्थी विचार करत असेल तर हे लोकांना पटत नाही. आणि आपण ज्या वॉर्डामध्ये उभा आहोत 32-33 या भागामध्ये आपण जर बघितलं